हाय फ्रेंड्स, आज आपण मस्त असं भरपूर डाळी वगैरे घालून, भाज्या वगैरे घालून मस्त अशी पौष्टिक खिचडी बनवणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. तर चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. अर्धी वाटी तांदूळ घेतले, अर्धी वाटीला कमी मसूर डाळ घेतली, त्याच्या अर्ध्या वाटीला कमी थोडीशी मुगाची डाळ घेतली, तुरीची डाळ घेतली अर्धी वाटी. स्वच्छ असं धुवून घेतलं. 2 पाण्याने स्वच्छ अशी तांदूळ मी धुवून घेतले. त्याच्यानंतर कुकरच्या भांड्यात टाकून घेते. तर कुकरला आपण कमीत कमी 3 शिट्ट्या घेऊन घेणार आहोत कमी गॅसवरती, कारण पाणी वरती यायला नको म्हणून. 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं अशा पद्धतीने. हळद टाकून घेतली, मीठ टाकून घेतलं. आता आपण जिरंसुद्धा टाकून घेतलं होतं. आता आपण मस्त 3 शिट्ट्या घेऊन घेतल्या. मस्त असा छान आपला भात शिजून झालेला आहे अशा पद्धतीने. आता आपण थोडंसं पाणी गरम करून टाकून घेतलं. अगदी मोकळा गरगरीत होण्यासाठी अशा पद्धतीने करून घेतलेला आहे. आता आपण साईडला करून घेऊया. आता फोडणी देऊया. तर चुरचुरीत अशी मस्त छान फोडणी देऊन घ्यायची आहे. भरपूर असं सारं जिरं टाकून घेतलं. त्याच्यानंतर आपण घेतलेले बीन्स घेतले, गाजर घेतले, हिरवी कोथिंबीर घेतले, कांदा घेतला. पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त अशी आपण खिचडी बनवतोय. तर त्याच्यात आपण बटाटा अजिबात वापरलेला नाही आहे. तर लहान बाळाला तर अतिशय उत्तम. तर मी नाही खिचडी का बनवली, तर लहान मुलांसाठी फार आवडीने हे मुलं खातात. तर लहान मुलांसाठीच मी खास बनवली आहे. तर त्याच्यात आपण आहे ना, तर मी कांदे टाकून घेतले, बीन्स टाकून घेतले, गाजर टाकून घेतले. त्याच्यानंतर मीठ टाकून घेते आणि व्यवस्थित परतून घेते अशा पद्धतीत. छान आपल्या ज्या भाज्या होत्या त्यासुद्धा शिजून जातील मीठ टाकल्यामुळे. आता आपण आहे ना टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो टाकल्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली थोडीशी. छान फोडणीत टाकल्यानंतर फ्लेवर मस्त येतो. तर अशा पद्धतीने टाकून घेतली. त्याच्यानंतर आपण आहे ना 5 मिनिटासाठी झाकण ठेवून भाज्या छान शिजून घ्यायच्या. 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या, त्यासुद्धा छान अशा परतून घ्यायच्या आहेत. तर आपल्याला जास्त तिखट न करता, तर आता आपण जे मसाले घेतले ना अजिबात पायच नाहीत, अगदी थोड्या थोड्याच आहेत, पण दिसताना जास्त दिसतात. काश्मीरी लाल मिरची आहे, धना पावडर आहे, त्याच्यानंतर हळद आहे, लाल तिखट साधं घरातलं लाल तिखट होतं, थोडंसंच पावभाजी मसाला टाकलेला होता आणि थोडा गरम मसाला टाकलेला होता. तर एवढे सारे मसाले आपण टाकलेले आहेत. अगदी तोंडाला चव येते आणि मस्त लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच चवीने आवडीने खातात. तर थोडं पाणी टाकून मी थोडेसे शिजून घेणार आहेत अशा पद्धतीने. मस्त कलरसुद्धा येतो. तर आता आपण जे भात होता तो भात याच्यात शिजवलेला तो याच्यात टाकून घ्यायचा अशा पद्धतीने आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. खूप चवीला अप्रतिम होते. तर नक्कीच तुम्ही लाईफ इज यम्मी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच कमेंट करा तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने खिचड्या बनवता का. तर मी भाज्यांचा जास्त वापर केलेला आहे. तर नक्कीच करून बघा. तुम्हालासुद्धा अशा पद्धतीने भाज्या टाकलेल्या वेगळीच चव येईल. आता मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं, थोडं तूप टाकून घेतलं आणि आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत 1-2 मिनटासाठी. तर आपलं आता आहे ना डाळ खिचडी छान अशी तयार झालेली आहे. रेस्टॉरंटपेक्षासुद्धा छान. तर एकदा नक्कीच अशा पद्धतीने बनवा आणि लाईफ इज यम्मी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.